आजकाल बऱ्याच जणांमध्ये यकृताचे किंवा लिव्हरचे आजार होणं खूप कॉमन झालं आहे. स्पेशली फॅटी लिव्हर डिझीज किंवा सिरोसिस, लिव्हरचं फंक्शन कमी होणं असे आजार होत आहेत. आणि बऱ्याच जणांना शरीरामध्ये लिव्हर डॅमेजची लक्षणं सुद्धा दिसत असतात, पण ते ही लक्षणं इग्नोर करतात. म्हणूनच तुम्ही लिव्हर डॅमेज किंवा लिव्हरचे आजार झाल्यावर बॉडी काय काय लक्षणं दाखवते ह्याबद्दल जाणून घ्या. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे टायर्डनेस, म्हणजे थकवा जाणवणं. व्यवस्थित खाऊन किंवा व्यवस्थित झोप घेऊनही सतत थकवा जाणवतो. त्यानंतर डायजेशनचे प्रॉब्लेम, स्पेशली क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, गॅसेस असे प्रॉब्लेम होत असतील तर ते लिव्हरच्या आजारामुळे होऊ शकतं. त्यानंतर पोटाच्या वरच्या भागामध्ये स्पेशली उजव्या साईडला सतत थोडं थोडं पेन होत राहतं आणि हे बऱ्याच वेळा लिव्हरला सूज आल्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर बेली फॅट म्हणजे पोटावरची चरबी वाढणं. त्यानंतर त्वचेवर खाज येणं, म्हणजे स्किनवर काही इरप्शन्स नसताना सतत खाज येत राहते. त्यानंतर डोळे जे आहेत ते पिवळसर किंवा लालसर दिसायला लागतात. त्यानंतर युरिन जे आहे ते पिवळ्या कलरचं होणं, म्हणजे व्यवस्थित पाणी पिऊनही पिवळ्या रंगाचंच युरिन होत असतं. त्यानंतर महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम चालू होतात, जसं की पिंपल्स येणं, वजन वाढणं किंवा पिरियड्स व्यवस्थित न येणं. हे सुद्धा लिव्हरचे आजार किंवा फॅटी लिव्हरमुळे होऊ शकतं. त्यानंतर फूड सेन्सिटिव्हिटीज, म्हणजे काही अन्नपदार्थांची ॲलर्जी सडनली डेव्हलप होऊ शकते आणि हे सुद्धा साईन आहे लिव्हर डिझीजचं किंवा लिव्हर डॅमेज होण्याचं. त्यानंतर पुढचं जे साईन आहे ते म्हणजे ॲपेटाईट कमी होणं, म्हणजे भूक कमी लागणं आणि सतत उलटीसारखं वाटणं. तर हे सगळे साईन्स आहेत जे लिव्हरच्या आजारामध्ये किंवा लिव्हर डॅमेजमध्ये दिसू शकतात. सो तुमच्या शरीरामध्ये सुद्धा असे काही लक्षणं असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरूर भेटा आणि लिव्हर रिलेटेड ज्या काही टेस्ट असतात त्या जरूर करून घ्या.